आता प्रत्येक क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन खूपच वाढत चाललं आहे। तुम्ही अग्निशामक भरती घ्या की पोलीस भरती घ्या, प्रत्येकामध्ये तुम्हाला खूपच कॉम्पिटिशन दिसत आहे। अग्निशामक कोर्स करण्यासाठी सुद्धा भरपूर मुलांचे अर्ज दरवर्षी येत असतात, परंतु मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांमध्ये क्वालिटी असते त्याची निवड ही 100% होतच असते। फायर ब्रिगेड म्हणजे फक्त आग विझवणे नाही, हे एक शिस्तबद्ध, कौशल्ययुक्त आणि धाडसी करिअर आहे। पण तुम्हाला माहीत आहे का या कोर्समध्ये काय काय शिकवलं जातं? नमस्कार मित्रांनो, मी अरुण माळी। आपण आज बघणार आहोत फायर ब्रिगेड कोर्सचा संपूर्ण सिलेबस। अगदी शाळानंतर कोर्स करायचा असेल किंवा भरतीसाठी तयारी करायची असेल, सगळी माहिती तुम्हाला इथे मिळणार आहे। चला तर जाणून घेऊया। त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे माझे व्हिडिओ लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर सुरू करूया। एकदा तुम्ही फायर ब्रिगेडच्या कोर्सला गेल्यानंतर तिथे तुम्हाला फायर संबंधी भरपूर गोष्टी शिकवल्या जाणार आहे। परंतु मित्रांनो, कोर्ससाठी जात असताना जी सुरुवातीला एक्झाम देणार आहे, त्या एक्झामसाठी जो सिलेबस आहे त्याचा एक क्रायटेरिया ठरला आहे, तो आता आपण टप्प्याटप्प्याने जाणून घेऊया। तर मित्रांनो, काल अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्वप्रथम तुमची शारीरिक चाचणी होणार आहे। ती कुठे होणार आहे ते सुद्धा आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे। तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल, आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। तर मित्रांनो, जे विद्यार्थी शारीरिक चाचणीमध्ये उत्तीर्ण होतील तेच उमेदवार ऑनलाईन परीक्षेसाठी पात्र होणार आहे। तर मित्रांनो, ऑनलाईन परीक्षेची वेळ, दिनांक व ठिकाण तुम्हाला सर्व महाराष्ट्र फायर सर्व्हिसच्या वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, तुमची एकूण 100 गुणाची बहुपर्यायी प्रश्नावली असेल। आता तुम्हाला एकूण 4 टॉपिकवर प्रश्न विचारले जातील। एक म्हणजे मराठी, दुसरं इंग्रजी, तिसरं सामान्य ज्ञान विज्ञान विषयासह आणि 4 बौद्धिक क्षमता चाचणी व गणित विषयासह। मराठीमध्ये तुम्हाला शब्द व त्यांचे अर्थ, पर्याय, विरुद्धार्थी शब्द, वाक्यरचना, समानार्थी शब्द व योग्य शब्द निवडा इत्यादी असू शकतात। तसेच इंग्रजीमध्ये तुम्हाला इंग्रजी व्याकरण विचारण्यात येईल। तसेच सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला चालू घडामोडी, त्यामध्ये महाराष्ट्र, भारत किंवा जागतिक विचारू शकतात। तसेच इतिहास, भारताच्या स्वातंत्र्य संग्राम व राज्यघटनेची माहिती विचारू शकतात। तसेच महाराष्ट्राचा भौगोलिक व सांस्कृतिक परिचय, शासकीय योजना व महत्त्वाच्या घटना इत्यादीवर तुम्हाला सामान्य ज्ञानमध्ये प्रश्न असतील। आता बौद्धिक क्षमतामध्ये तुम्हाला आकृतिबद्ध व नमुने, अंकगणितीय श्रेणी, कोडिंग, डिकोडिंग, दिशा आणि वेळ इत्यादीवर प्रश्न असू शकतात। तसेच गणितमध्ये सरासरी, टक्केवारी, नफा तोटा, काम वेळ, लघुत्तम महत्तम, साधी गणित गणना इत्यादीवर तुम्हाला प्रश्न विचारू शकतात। तर मित्रांनो, तुम्हाला सर्व प्रश्न हे ऑब्जेक्टिव्ह टाईप असतील, म्हणजे एका प्रश्नाला 4 पर्याय तुम्हाला दिलेले असणार आहे, त्यापैकी तुम्हाला एक पर्याय निवडायचा आहे। तर मित्रांनो, काल अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे लवकरच आता मुंबई अग्निशमन दलामध्ये भरती होणार आहे आणि ही भरती प्रक्रिया पूर्ण व्हायला जवळपास 8 ते 10 महिने जातील। आणि तुमचा जर कोर्स त्यापूर्वी झाला तर नक्कीच तुम्हाला ह्या कोर्सचा मुंबई अग्निशमन दलाच्या भरतीमध्ये नक्कीच फायदा होईल। म्हणजे तुमच्या मैदानी चाचणीबरोबर तुमच्याकडे जर महाराष्ट्र फायर सर्व्हिसचा अग्निशमक पदाचा कोर्स असेल तर तुम्हाला 10 मार्क डायरेक्ट मिळणार आहे। म्हणजे मित्रांनो, मेरिटमध्ये येण्याचे चान्सेस तुमचे खूपच जास्त होतात। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। आणि हो, उद्यापासून आपल्या चॅनलवर तुम्हाला जनरल नॉलेज, गणित व फायर ब्रिगेड संबंधित जे सामान्य ज्ञान इत्यादीचे प्रश्न आहेत, अशांचे क्विज चालवले जाणार आहे। तर मित्रांनो, एका व्हिडिओमध्ये तुम्हाला जवळपास 100 प्रश्न कव्हर होणार आहे। तर मित्रांनो, ते व्हिडिओ पाहून सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता।